फायनली गाईस मी आता लंडन ब्रिजला आलो आहे. संध्याकाळचे 5:30 वाजले. एवढं सुंदर वाटतंय ना. आणि हलकासा रिमझिम रिमझिम असा पाऊस सुरू आहे. पाणी बघा कसलं साचलंय, बापरे. जर एखाद्याच्या अंगावरती उडालं ना त्याची आंघोळच होईल एवढं पाणी साचलं इथे. काही त्या साईडला ट्रॅफिक बघा कसला जाम झालाय. व्हॉट्सअप गाईज, कसा तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता ना संध्याकाळचे 5 वाजलेत आणि एकतर सकाळपासून एवढा जोरात पाऊस आलाय ना, पूर्ण असा मुसळधार पाऊस आलेला बघा आपल्या एरियामध्ये. पण आता थोडंसं कमी झालं आहे. म्हणून आम्ही आता चालू आहे रावेतला. तुम्हाला ना दाखवतो की नदीला पाणी किती आले, बघूयात फक्त जाऊन. कारण एवढा तुफान पाऊस झाला ना तर पाणी खूप साचलं असणार आहे बघा. बघण्यासारखा व्ह्यू झाला असेल. म्हणून आता मी इथनं निघालो आहे. नशीब पाऊस हलकासा कमी झाला आहे. आत्ता पोहोचलो आहे मुकाई चौकमध्ये मी एवढ्या वेळानंतर. समोर बस पण लागलेलीच आहे आपली. 5:15 झालेत. आपली बस पण या साईडला लागलेलीच आहे. जागा तर काय पूर्ण रिकामीच आहे बसमध्ये. इथून मला 10 मिनिट लागतील फक्त पोहोचण्यासाठी. निघाली बस. आपला स्टॉप आला. आता गेली इथनं बस. काही ज्या साईडला ट्रॅफिक बघा कसला जाम झाला आहे. पावसामुळे असंच होतं इथे. भरपूर ट्रॅफिक एवढा जाम होतो ना, बापरे. हे बघा लाईन बघा फक्त तुम्ही. इकडनं सुरू झाली आहे, सिग्नलपर्यंत आहे पार. गाईज तुम्ही आपला व्हिडिओ ना कुठल्या एरियामधनं बघताय मला ना कमेंट करून नक्की सांगा. आता बघा हलकासा पाऊस सुरू आहे. मला वाटलं येतो जोरात. छत्री बंदच केली मी. बरं झालं आपण गाडी वगैरे नाही आणली. मी मुद्दाम आलो रिक्षानी, बसनीच आलो आहे. बघूयात आता समोर कसं वातावरण झालं आहे. तुमच्या एरियामध्ये ना पाऊस पडतोय का नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रावेतचा ना हा मेन सर्कल आहे. समोर शिंदे वस्तीकडे रोड जातो. हा मुकाई चौक आता ज्या रोडने मी आलो समोर आकुर्डीला जातो. आणि इकडनं ना डांगे चौक वगैरे त्या साईडला रोड जातो. इथे हॉटेल ज्यूस सेंटर आहे बघा. इथे चहा पण मिळत असेल. पाणी बघा कसलं साचलंय, बापरे. जर एखाद्याच्या अंगावरती उडालं ना त्याची आंघोळच होईल एवढं पाणी साचलं इथे. तर फायनली गाईज मी आता लंडन ब्रिजला आलो आहे. नशीब पाऊस कमी झाला म्हणून व्यवस्थित मला कवर करता येत आहे. एवढं भारी वाटतंय ना. एकतर संध्याकाळचे 5:30 वाजलेत. एवढं सुंदर वाटतंय ना. आणि हलकासा रिमझिम रिमझिम असा पाऊस सुरू आहे. गाईज मी एवढ्या लांब आलो दाखवण्यासाठी आणि नदीला पाणीच किती कमी आहे, बापरे. जाऊ द्या पण इथनं चालताना एवढं भारी फील होतंय ना. मस्त वाटतंय उलट इथनं चालत जाताना. आणि इथं तुम्ही बघू शकता सेफ्टीसाठी ना यांनी जाळी किती मस्त लावलेली आहे. नाहीतर कुणी पण इथनं असं मस्तपैकी जात होतं. जर कुठला प्राणी वगैरे इथं आला, जर चुकून इथं गेला तर खाली पडू शकतो ना. म्हणून बघा यांनी किती व्यवस्थित लावले. प्राणी काय लोकसुद्धा इथे जाऊ शकतात. हळूहळू पाऊस वाढतोय. असं वाटतं जोरात येणार आहे. एकतर सकाळपासून एवढा मुसळधार पडून गेला आहे. अजूनसुद्धा शक्यता आहे की खूप जोरात पाऊस येईल असं वाटतंय मला. काही जेवढ्या लांब आलो मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि माझाच पोपट झाला. कारण नदीला एवढं काही पाणी अजून आलेलंच नाही आहे. आत्ताच आपला पावसाळा सुरू झाला आहे.
अजून थोड्या दिवसांनी मंथ एंडपर्यंत बघा किती आपली नदी नाही पूर्ण भरलेली असते, पवना नदी. इथनं निघालोय मी आणि आता खरा पाऊस वाढलाय, त्यामुळे छत्री लावून घेतली आता. Last time we talked, you had nothing to say. You chose to walk, give what we had away. I hope you get what you're looking for. But babe, with me, you close the door on everything we could have been. Don't go thinking we could be friends. No. जर मुकाई चौकमध्ये मिळाला ना तर नक्की चहा घेऊन जाईल मी, कारण अशा थंडगार वातावरणामध्ये गरमागरम चहा याची मज्जाच खूप वेगळी आहे. आलोय मी परत इथे BRT बस स्टॉपमध्ये. मगाशी इकडनं आलो, आता या साईडला जाऊन थांबायचं आहे मला. माझ्या समोरच एक बस गेली होती मगाशी, बघूयात परत किती वेळात येते. आता समोर एक बस दिसते मला. 5:45 वाजले, नशीब बस आली. मला वाटलं भरपूर वेळ लागेल. मिळाली फायनली बस. इथनं काय मला 5 मिनिट लागतील फक्त मुकाई चौकसाठी. रिटर्न तिकीट पण घेतलं. आलोय मुकाई चौकमध्ये. नशीब काय जास्त पाऊस नाही लागला मला. सुमेध आला होता मला घ्यायला. आता इथनं चाललोय मी घरी. गाईज बघा मी वेळेत घरी आलो, कारण पाऊस बघा कसला जोरात सुरू झालाय. मी तुम्हाला दाखवतो. खरं तर मी बाहेर नाही याच पावसाची वाट बघत होतो, पण बाहेर काय आलंच नाही एवढा जोरात. पण आता सुरू झालं जोरदार. बाहेरनं मला चहा प्यायचा होता मुकाई चौकमध्ये, पण काही वेळच भेटला नाही, कारण सुमेध लगेच येऊन थांबलेला. त्यामुळे मी डायरेक्ट घरीच आलो. तर आता ना करुणाला मी सांगतोय गरमागरम चहा बनवण्यासाठी. म्हणजे ना बघा अशा गरमागरम पावसामध्ये थंडगार चहा. चुकलं का वाक्य? हा चुकलं. म्हणजे बघा अशा थंडगार वातावरणामध्ये ना गरमागरम चहा पिण्याची मज्जाच वेगळी आहे. बरं झालं उलट बाहेर नाही पिला मी, घरचा. शेवटी बघा आता किती मस्त बनतो. धम्मदीप आता भिजून आलाय, त्यामुळे मस्त गरम गरम असा अद्रकीचा चहा बनवलाय आता सध्या. बघू आता कसं बनवते चहा. खूप मस्त झालाय, दिसतोच छान. होतोय बघा मस्त गरमागरम चहा. झालाय आता, बंदच करतो. या तुम्ही पण गरमागरम चहा घेण्यासाठी मस्तपैकी. बघा मस्त अशी वाफ येते गरमागरम चहाची. आणि वातावरण पण बघा कसं पावसाचं झालंय मस्तपैकी. थांबलाय नशिबाने पाऊस. मला वाटलं कुठे जोरात येतो अजून. तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडलं असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तसेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.